प्रीती करतोस काय किंवा माझ्यावर प्रीती करतेस काय, काय उत्तर येतं? अरे बोला नक्की. हालेलुया. आपण वाचूया मत्तई 22 अध्याय 35 ते 40. मत्तई 22 अध्याय 35 ते 40 मी वाचतो. पान क्रमांक 1175. आणि त्यांच्यातील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता त्याला विचारले, हे गुरु, नियमशास्त्रात कोणती आज्ञा मोठी आहे? तेव्हा तो म्हणजे येशू त्याला म्हणाला, तू आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व मनाने तुझा देव प्रभू यहोवा ह्याच्यावर प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हालेलुया. कोणती पहिली आज्ञा आहे? काय लिहिलं आहे इकडे वरती? तू आपला देव यहोवा ह्याच्यावर पूर्ण जीवाने, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. काय कर? प्रीती कर. आणि दुसरी हिच्यासारखी आहे की जशी स्वतःवर तशी तू आपल्या शेजाऱ्यावर कर. सर्व नियमशास्त्र व भविष्यवादी यांचे शिकवणे या 2 आज्ञांवर अवलंबून आहे. हालेलुया. नातं कशावरती टिकून असतं? कशावरती? प्रीतीवरती, नाही का? नवरा बायकोचं नातं असेल, मुला आईवडिलांचं नातं असेल, कोणतंही नातं घ्या, ते घट्ट टिकून राहण्यासाठी त्याच्यामध्ये काय हवं असतं? प्रेम, नाही का? आई वडील आपल्या मुलांना एवढ्या त्रासातून वाढवतात, नाही का? त्यांच्यासाठी किती कष्ट करतात. आई जेव्हा आपल्या लेकराला प्रसवते तेव्हा किती दुःख आणि कष्ट, प्रसूती वेदना, 9 महिने ते बाळ सांभाळायचं, डॉक्टरकडे जायचं, हे खायचं नाही, ते खायचं नाही, हे खायचं, इथे जायचं नाही, हे उचलायचं नाही, ते उचलायचं नाही. आणि प्रसूती वेदना पाहून त्या बाळाला जन्म द्यायचा. कशासाठी? कोणी सांगितलं? हां, कशासाठी? ते बाळ मोठं झाल्यावरती टाकून देईल की नाही माहीत नाही, परंतु ते कष्ट आई सोसते. तो बाप त्या मुलासाठी कष्ट करून कमवून आणून त्या पोराला भरवतो. कशासाठी? प्रीतीसाठी. कशासाठी? प्रीतीसाठी. देव प्रीती आहे. काय आहे? देव कोण आहे? प्रीती आहे. देवाचा स्वभाव काय आहे? प्रीती करणं. आणि मनुष्याला त्याने आपल्या प्रतिमेप्रमाणे बनवलं. कशाप्रमाणे बनवलं? मग मनुष्य कोण आहे? प्रीती आहे. काय आहे? प्रीती. मनुष्याला देवावर प्रीती करण्यासाठी बनवलेलं आहे. देवाची स्तुती करण्यासाठी बनवलेलं आहे. पण प्रीती नसेल तर आपण स्तुती करू का? मग पहिलं काय पाहिजे? प्रीती. तू आपल्या पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण जीवाने आपल्या यहोवावर प्रीती कर. करतो का आपण? अशक्य आहे. पण देवाला तेच हवं आहे की देवावर आपण प्रीती करावी. का? कारण त्यानं आपल्यावर पहिली प्रीती केलेली आहे. हालेलुया. बघा, पेत्र येशूवर प्रीती करत होता की नाही? येशू त्यांना म्हणाला, तुम्ही मला सगळे सोडून जाल काय? बरोबर की नाही? मरणाच्या आधी येशू त्यांना काय म्हणाला? शिष्यांना, तुम्ही मला सगळे सोडून जाल, परंतु माझा बाप मला सोडणार नाही, तो माझ्या बरोबर आहे. पेत्र मोठा हुशारी मारत आला पुढे, छाती पुढे काढून, मी नाही, सगळ्यांनी सोडलं, मी सोडणार नाही. नाही का?
हालेलुया. पुढे काय झालं? 3 वेळा पेत्रानं येशूला नाकारलं की मी त्याला ओळखत नाही. कोण येशू? छाय, मला नाही माहीत, नाही का? हालेलुया. बघा, त्याची भीतीमुळं प्रीती संपली. कशामुळं? लोकांच्या भीतीमुळे. हालेलुया. आपलं काय होईल? येशूच्या नावासाठी आपल्याला मरण पुढे आलं, लोकांनी मारलं, तर आपली प्रीती कुठे जाईल? काय आज आपण म्हणतो मी तुझ्यावर प्रीती करतो. का? कारण तू मला सर्व दिलं आहे, माझी प्रार्थना ऐकतो, मला बरं केलं, मला हे केलं, मला ते केलं. पण जेव्हा अशी वेळ येईल की प्रभूच्या नावासाठी आपल्याला दुःख सहन करावं लागेल, तेव्हा काय करू? मी कुठे? मी नाही जात प्रार्थनेला, सोडून दिलं. जात होतो, आता नाही जात. असंच होतं की नाही? आपल्याकडे किती लोक येतात आणि जातात. का? प्रीती संपते, प्रीती नाही. मला काहीतरी पाहिजे म्हणून मी जातो. आपलं तसं आहे का? देव देतो, मला बरं करतो, माझ्या पापांची क्षमा करतो, मला आशीर्वाद देतो, मला मुलं बाळं देतो, माझं लग्न करून देतो, मला नोकरी देतो, माझ्या सर्व गरजा पूर्ण करतो. पण कशासाठी? उद्देश काय? की मी सर्व गोष्टीनं देवावर प्रेम करावं. जर तो माझा हेतू नसेल तर माझे सर्व आशीर्वाद व्यर्थ आहेत. जर देवानं मला असं शरीर दिलं आहे, निरोगी शरीर दिलेलं आहे, मी ते देवाच्या स्तुतीसाठी, गौरवासाठी, त्याच्या सेवेसाठी वापरत नसेल तर त्या शरीराचा काय फायदा आहे की नाही? जर देवानं मला पैसे दिले असतील, नोकरी दिली असेल, तर माझ्या पैशानं मी देवाची सेवा करू शकत नसेल तर त्या पैशाचा काय उपयोग? कशासाठी दिलं? की देवावर प्रीती करण्यासाठी. देवावर प्रीती केल्याशिवाय मला त्याची सेवा करता येत नाही. नाहीतर मी काय मिळेल त्या आशेनं सेवा करेन. ती नोकरी असेल, बरोबर का? नोकराला काय असतं? काहीतरी मिळेल, मला बापापासून काहीतरी मिळेल, मी बरा होईन, माझं हे होईल, माझं लक्ष त्याच्याचकडे आहे. पण त्याहीपेक्षा अति सुंदर की प्रभू, मी तू दिलेल्या गोष्टींना मी तुझी सेवा करीन, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो, कारण तू माझ्यावर पहिली प्रीती केलीस आणि तू आपल्या पुत्राला माझ्यासाठी दिलेस. हालेलुया. आता मला तुझ्या पुत्रासाठी देतो. हालेलुया. त्यानं त्याच्या पुत्राला माझ्यासाठी दिलं. आता आपली काय जबाबदारी? की मी स्वतःला त्याच्या पुत्रासाठी द्यावं. त्यानं माझ्यावर प्रीती केली, आता मी त्याच्या पुत्रावर प्रीती करावी आणि माझ्या स्वतःला त्याला अर्पवून द्यावं. घे बापा, तुला जे पाहिजे ते घे. माझा वेळ, माझं मन, माझं तन, माझं धन, माझं सगळं काही. हालेलुया. ती आहे बापाची प्रीती, ती आहे बापावर प्रीती करणं. मग जेव्हा येशू जिवंत झाला, पुन्हा उठला, तेव्हा आपल्या शिष्यांना भेटला ना. नंतर तो पेत्राला पण भेटला आणि त्यानं पेत्राला काय विचारलं? वाचा, योहान 21वा अध्याय. त्यानं पेत्राला दोष दिला का? की छा, तू मला सोडून गेला, तू मला असं केलं, तू मला तसं केलं, आता माझ्या मागे येऊ नको, चल निघून जा, नाही पाहिजे मंडल. येशूनं तसं केलं पेत्रासाठी? नाही. येशूनं त्याला जवळ घेतलं, कारण येशू त्याच्यावर प्रेम करत होता आणि त्याला माहीत आहे पेत्र माझ्यावर प्रेम करतो. पण त्यावेळेला त्यांना पवित्र आत्मा दिलेला नव्हता, त्यामुळे ते भीतीमुळे घाबरत होते. पण आज आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. देवानं आपल्याला भीतीचा आत्मा नाही तर प्रीतीचा, सामर्थ्याचा आणि सावध मनाचा, संयमनाचा आत्मा दिला आहे.
म्हणून आपण सांगू शकतो, प्रभू त्यावेळेला मला तुला न नाकारण्यास प्रीती करण्यास शिकव. मरण जरी पुढे आलं तरी मला तुला नाकारू नये, म्हणून तुझ्या आत्म्यानं मला आज भर. हालेलुया. बघा इथे 15वं वचन, 21वा अध्याय 15वं वचन. मग ते जेवल्यानंतर येशूने सिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या मुला सिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, तू मला आवडतोस हे तुला ठाऊक आहे. तो त्याला म्हणाला, माझ्या कोकरास चार. हालेलुया. आज प्रभू आपल्या स्वतःला प्रत्येकाला प्रश्न विचारतोय, तू इथे का आलास? काय? मी इथे का आलो? तू इथे का आहेस? तू माझ्यावर प्रीती करतोस काय? ह्यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त तू प्रेम करतोस काय? तू आपल्या मुलापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस काय? तू आपल्या आईपेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस काय? तू आपल्या बापापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस काय? तू आपल्या सर्व धनापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस काय? तू आपल्या जीवापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस काय? तू माझ्यावर प्रेम करतोस काय? हालेलुया. काय काय उत्तर येतं? होय की नाही? होय असेल तर प्रभू आपल्याला एक काम करायला सांगतो. काय? की माझ्या मागे ये, माझी सेवा कर. जर प्रेम करत असेल तर माझी सेवा कर. जर प्रेम करत नसेल तर काही करू नको, तुला काहीच मिळणार नाही. काय? माझ्यावर प्रेम करत नसशील तर काही उपयोग नाही, काही करू नको. नुसती जागा अडवून ठेवली आहे तू. काय? त्या जागेवर दुसरा कोणतरी बसला असता, ज्यानं माझ्यावर प्रेम केलं असतं. ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर जास्त प्रेम करतोस काय? आमेन. हालेलुया. प्रभूवर प्रेम करण्यासाठी आपल्याला काहीतरी अर्पण करावं लागतं. प्रेमामध्ये अर्पण आहे, प्रेमामध्ये त्याग आहे की नाही? प्रेम आहे तिथे त्याग आहे की नाही? नवरा बायकोचं प्रेम असतं त्याच्यामध्ये त्याग किती असतो की नाही? कारण बायकोला जे आवडतं ते नवऱ्याला आवडत नाही, आणि नवऱ्याला जे आवडतं ते बायकोला आवडत नाही. मग काय करतात? भांडण करतात की एकत्र राहतात? प्रेम नसेल तर भांडण, पण त्याग असेल तर एकत्र राहतात. समजूतदार. चल, आज तुझं उद्या माझं. आज तेरा सच कल मेरा सच. आज तेरी चलेगी आज कल मेरी चलेगी. काय असतं की नाही? म्हणजे प्रेमामध्ये काय असतं? त्याग असतो, समर्पण असतं, काय असतं? देण्याची वृत्ती. देवानं जगावर एवढी प्रीती केली, त्याच्या प्रीतीपोटी काय होतं की त्यानं आपल्या एकुलत्या एका पुत्राला आपल्यासाठी दिलं. प्रीती आहे तेथे काय आहे? देणं आहे, त्याग आहे. भलेही तो माझ्या सर्वस्वाचा त्याग असेल. बापाला सर्वात प्रिय गोष्ट कोणती होती? बापाला सर्वात प्रिय गोष्ट कोणती होती? आपला पुत्र. काय? जगाच्या स्थापनेवर पासून पूर्वी तू माझ्यावर प्रीती केलीस. देवाला बापाला सर्वात प्रिय कोणतं होतं? कोणती गोष्ट होती? आपला पुत्र. मग त्याने दिला की नाही? मग प्रीतीमध्ये काय आहे? देणं आहे. जर मी म्हणतो मी देवावर प्रेम करतो तर माझ्यामध्ये काय असलं पाहिजे? त्याग असला पाहिजे. कोणतीही गोष्ट सोडायला मी मागे वळून पाहणार नाही. प्रभू तू सांगतोस घे. काय? वेळ पाहिजे घे. प्रार्थनेचा कंटाळा नाही. शेतावर तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करत
नाही. प्रेम असेल तर. नाहीतर ते ओढून ताणून तू येतो प्रार्थनेला, ये चल, भीतीपोटी नको. काय लेकरं जेव्हा छोटी असतात ती आईबापावर प्रेम करतात का? नाही. त्यांना फटके मारावे लागतात. चुकल्यावर चुकतात की नाही? ऐकतात का बा आई वडिलांचं लेकरं? ऐकतात का? नाही. काय करतो मग आपण? फटके मारतो ना, ऐकलं नाही की. त्यांना ती प्रीती ठाऊक नसते. ते कशासाठी आज्ञापालन करतात आईवडिलांचं? भीतीपोटी. कशासाठी? का मग मी ऐकलं नाही तर मला मिळेल कान चालत, कानाखाली. बरोबर की नाही? आणि शाळेमध्ये मुलं टीचरचं कशासाठी ऐकतात? गृहपाठ करतात ना, नाही केला तर फटका मिळतो की नाही? मग कशापोटी ते करतात? भीतीपोटी. पण मोठी मुलं आईवडिलांचं ऐकतात की नाही? हो, ऐकतात. नसेल ऐकत तर वेगळी गोष्ट, पण ऐकतात. पण आपल्या मोठ्या मुलाला आपण मारतो का? ऐकलं नाही तर. किती वर्षापर्यंत आपण मुलांना मारतो? वयात येईपर्यंत ना. 8, 10, 12. नंतर काय करतो आपण? कशाने मारतो? शब्दाने मारतो. देवही तसंच करतो. जो छोटा मुलगा आहे त्याला देव फटके मारतो, पण जो मोठा आहे तो छोटा आहे तो भीतीपोटी करतो, पण मोठा आहे तो प्रीतीपोटी. की माझ्या बापाला मी दुखवू नये, माझ्या वागण्यानं त्याला त्रास होऊ नये, म्हणून मी नीट चालेन. मी नीट चाललो नाही तर देव मला फटका मारील, तशी प्रीती देवाला नको. ती ओढून ताणून केलेली आहे. की मी असं केलं नाही म्हणजे मला शाप येईल, मी चर्चला गेलो नाही, मंदिरात आलो नाही, प्रार्थना केली नाही म्हणजे माझं वाईट होईल. ती देवाला नको. ती ओढून ताणून केलेली आहे भक्ती. खरी भक्ती प्रीतीपोटी आहे. समजतं का? खरी भक्ती प्रेमापोटी आहे. प्रभू, तू माझ्यावर किती प्रेम केलं आहे मी आठवतो, म्हणून मी तुला धन्यवाद देण्यासाठी मंदिरात हजर राहीन. मी गेलो नाही तर माझं वाईट होईल या दृष्टीनं अजिबात येऊ नका. देवाला ते नकोय. देवाला प्रेम हवंय. जे काही करतोस ते प्रेमापोटी कर. हालेलुया. हालेलुया. पेत्राला देवानं विचारलं, तू माझ्यावर प्रेम करतोस काय? पेत्र म्हणाला, होय प्रभू. मग त्याला म्हणाला, माझी मेंढरं चार, माझ्या लेकरांना पाळ, माझ्या मेंढरांना चालव, माझी सेवा कर. त्यांची सेवा ही माझी सेवा आहे. तू त्यांच्यासाठी जे केलंस ते माझ्यासाठी केलंस. तू त्यांच्यावर प्रीती केली, ती माझ्यावर प्रीती केली. काय बरोबर की नाही? भयापोटी नाही, आनंदानं. भाग पडते म्हणून नाही, आनंदानं, प्रेमानं, कंटाळ्यानं नाही, उत्स्फूर्ततेनं, आवेशानं. प्रभू, तुला पहिलं स्थान. तू माझ्यावर प्रेम करतोस काय? हालेलुया. बघा, एक सुंदर वचन आहे उत्पत्तीमध्ये. एक गोष्ट आहे याकोबाची. उत्पत्ती 29वा अध्याय 20व वचन. उत्पत्ती 29वा अध्याय 20व वचन. उत्पत्ती 29 20 वचन. पान नंबर 40. आणि याकोबाने राहेलीसाठी 7 वर्ष चाकरी केली, आणि ती वर्ष त्याला तिच्यावरल्या प्रीतीमुळे थोडक्या दिवसांसारखी वाटली. हालेलुया. गोष्ट अशी आहे, मी वाचतो 15 वचनापासून आपण वाचू. मग लाबान याकोबाला म्हणाला,
तू माझा भाऊ आहेस, म्हणून तू माझी चाकरी फुकट का करावी? तुझे वेतन काय ते मला सांग. लाबानाला तर 2 मुली होत्या. लाबान कोण होता? याकोबाचा मामा. कोण होता? याकोब आपल्या भाऊ एसाव ह्याच्यापासून पळाला आणि आपल्या मामाच्या घरी गेला. त्याने फसवलेलं ना एसावाला. तेव्हा एसाव त्याच्या मागे लागला. त्याने आशीर्वाद पळवलेला अब्राहमाकडून. तेव्हा इसाकाकडून त्यांना आशीर्वाद पळवलेला एसावाचा. माहिती आहे ना गोष्ट. नंतर तो पळाला. कुठे पळाला? मामाकडे. त्याचं नाव काय होतं? लाबान. आणि लाबानाला 2 मुली होत्या. एकीचं नाव होतं लेया आणि धाकटीचं नाव होतं राहेल. लेयाचे डोळे अधू होते. म्हणजे काय होती? लेया अधू होती, आंधळी होती आणि कुरूप होती. बरी नव्हती दिसत, मोठी मुलगी. पण राहेल जी धाकटी होती ती सुरूप व देखणी होती. राहेल कशी होती? सुरूप होती आणि देखणी होती. याकोब राहेलीवर प्रीती करीत होता. मग काय झालं? त्यानं राहेलीला पाहिलं आणि काय झालं? गडबड झाली इकडे. हालेलुया. मग त्याने म्हटले, तुझी धाकटी मुलगी राहेल हिच्यासाठी मी तुझी 7 वर्ष चाकरी करीन. मला फुकट नको. मला तुझी मुलगी, त्याने काय म्हटलं मामाला? तुझी मुलगी मला फुकट नको. मी तुझी 7 वर्ष चाकरी करीन. तुझी मेंढरं मी पाळीन. तुझी शेचं मी राखीन. आणि मग मला तुझी मुलगी 7 वर्षानंतर दे. माझ्याशी लग्न होऊ दे तिचं. तेव्हा लबान म्हणाला, मी ती दुसऱ्या मनुष्याला द्यावी त्यापेक्षा मी तुला द्यावी हे बरे. आणि तू माझ्यापाशी राहा, माझी 7 वर्ष चाकरी कर. नाही का? लबानाने हो म्हटलं की चालेल, तू माझी 7 वर्ष चाकरी कर. नंतर मी माझी मुलगी राहेल ही तुला लग्नाची बायको म्हणून देईन. आणि बघा 20वं वचन काय म्हटलंय? याकोबाने राहेलीसाठी 7 वर्ष चाकरी केली. त्यावेळेला चाकरी करणं म्हणजे आपल्यासारखी नोकरी करणं नव्हतं हो. त्यावेळेला चाकरी करणं म्हणजे गुलामगिरी. म्हणजे मालक जसं सांगेल तसंच करायचं. झोपेतून उठ म्हटलं उठ, बस म्हटलं बैठ, बस. खायला प्यायला देईल की नाही त्याची शाश्वती नाही. जे काम सांगेल ते करायचं. अशी 7 वर्ष याकोबानं चाकरी केली लाबानाची. आणि बघा सुंदर वचन आहे, ती 7 वर्ष त्याला तिच्यावरल्या म्हणजे राहेलीवरल्या प्रीतीमुळे अगदी थोड्या दिवसांसारखी वाटली. हालेलुया. त्याचं राहेलीवरती एवढी प्रीती होती की ती 7 वर्ष त्याला अगदी 7 दिवसासारखी वाटली. क्या बात आहे. हालेलुया. पण ह्या वचनामध्ये एवढं तथ्य आहे की प्रभूवरली आपली प्रीती असेल तर त्याच्यासाठी ज्या आपण काही करतो ते शून्य वाटतं. प्रभू काहीच नाही केलं, मैं क्या किया? कुछ नहीं किया. मी हे केलं, मी ते केलं, मी प्रभूसाठी हे केलं, मी प्रभूसाठी ते केलं. जर प्रीती असेल, प्रभू काहीच नाही रे, ले जे पाहिजे ते घे. हालेलुया. आमेन. आपली सेवा कशी असावी? काहीच नाही. प्रभूसाठी त्रास म्हणजे काहीच नाही. प्रभूसाठी 4 वाजता उठावं लागतं सकाळी, काहीच नाही. प्रभूसाठी एवढे डोंगर दरे नाले पार करावं लागतं, काहीच नाही. प्रभूसाठी रिक्षासाठी पैसे द्यावे लागतात, प्रार्थनेसाठी, काहीच नाही. प्रभूसाठी माझी शेती सोडावी लागते, काहीच नाही. प्रभूसाठी मार खावा लागतो, काहीच नाही. हालेलुया. तू माझ्यावर प्रीती करतोस काय? जर प्रीती करतो तर प्रभूची सेवा आपल्याला काहीच वाटत नाही. काहीच नाही प्रभू, मी आनंदी आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. हालेलुया.
तिच्यावरल्या प्रीतीमुळे त्याला ती चाकरी थोड्या दिवसांसारखी वाटली. आज प्रभू आपल्याला विचारतो, तू माझ्यावर प्रेम करतोस काय? माझ्यासाठी कष्ट झेलण्यास तू तयार आहेस काय? काय म्हणतात, हृदय काय सांगतं? जर प्रीती असेल तर प्रभू तुझ्यासाठी कोणताही कष्ट येऊ दे, दुःख येऊ दे, संकट येऊ दे, तुझ्या नावासाठी मला मरावं लागलं तरी मी ते आनंदानं करीन. आणि मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तू माझ्यावर प्रेम केलेलं आहेस. आमेन, हालेलुया. तू आपल्या पूर्ण अंतःकरणानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं आपला देव यहोवा ह्याच्यावर प्रीती कर. ती पहिली आज्ञा आहे, सर्वात मोठी आज्ञा. आमेन. भाग पडतं म्हणून नाही, कंटाळ्यानं नाही, बळजबरीनं नाही, दुःखानं नाही, भीतीमुळे नाही. देवाला सगळं काही आपण जे करतो त्याच्यासाठी ते प्रीतीमुळे करायला आवडतं. प्रीतीमुळे. आमेन. आणि देवानं त्याची प्रीती आपल्यावरती दिली आहे. आपण त्याच्यावरती प्रीती केली असं नाही, तर त्यानं आपल्यावरती पहिल्यानं प्रीती केली की त्यानं आपल्या पुत्राला आपल्यासाठी दिलं. नसतं दिलं तर कुठे जाऊ आपण? नरकात. कुठे जाऊ? काही आशा होती मेल्यावर? काय कोण जाऊ शकत होतं स्वर्गामध्ये? होती काही आशा? नाही, कारण सर्वांनी पाप केलेलं आणि देवाच्या गौरवाला उणे पडलेले. देवावर कोणी प्रीती केली नाही. पापातच आपण जन्मलो, पापातच आपल्या आईनं आपलं गर्भधारण केलं. नाही, कोणी नाही, एक सुद्धा नाही, वचन सांगतं. मग आपली काय दशा होती? त्यासाठी देवानं आपल्या पुत्राला आपल्या जागी त्याच्या पुत्राला वधस्तंभी देण्यासाठी पाठवलं आणि त्याच्यावरती आपली पापं त्यानं ठेवली, आपले रोग त्यानं वाहिले, जेणेकरून आपल्याला जीवन मिळावं, सार्वकालिक जीवन मिळावं. इथलं जीवन आणि सार्वकालिक जीवन. इथेही आपण आशीर्वादित असावं आणि पुढेही आशीर्वादित असावं. आपल्याला मरणाची भीती नसावी. हालेलुया. करतो का आपण त्याच्यावर प्रीती? शेवटल्या काळी असं लक्षण असेल. कोणतं लक्षण असेल? शेवटल्या काळी पुष्कळांची प्रीती थंडावेल. कसं माहीत पडतं माझी प्रीती बरोबर आहे, भरलेली आहे की थंडावलेली आहे? कसं माहीत पडेल आपल्याला? आपण स्वतःची परीक्षा घ्यायची. प्रभू काय म्हणतो? तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असाल तर माझ्या आज्ञा पाळाल. सोपं आहे. काय म्हणतं प्रभू? योहान 14:15 वचन. योहान 14 अध्याय 15 वचन. योहानाचं पुस्तक 14 अध्याय 15 वचन, पान नंबर 1295. योहान 14:15. जर तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. हालेलुया. काय सांगितलं प्रभूने? जर तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असाल तर माझ्या आज्ञा पाळा. जर माझ्यावर प्रीती करीत नसाल तर काय? आज्ञा पाळू नका. काहीच होणार नाही, काहीच मिळणार नाही. हालेलुया. आज्ञापालन कशा पोटी करायचं आहे? प्रीतीपोटी. प्रभू मी तुझ्या आज्ञा पाळतो कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. त्याला दुसरा कोणता हेतू नसो.
दुसरा कोणता उद्देश नसो, आज्ञा पाळण्याचा एकच उद्देश, मी प्रभूवर प्रेम करतो, मला काही मिळो ना मिळो. काय हालेलुया. आहे का असा आपला उद्देश की प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून मी तुझ्या आज्ञा पाळतो, कारण मला तुला दुःख द्यायचं नाही. ज्याच्यावरती आपण प्रेम करतो त्याला आपण दुःख देत नाही. काय बरोबर का? जेव्हा नवीन जोडी जमते नाही का, मुलगा आणि मुलगी त्यांचं नातं होतं, तेव्हा किती प्रेम असतं. गुल्लू 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 चालत असतं ना. काय मग जेव्हा तो तिला भेटायला बोलवतो, 5 वाजता ये, इथे इथे आपण भेटू, मग ती काय करते, किती वाजता तयार व्हायला लागते? 5 वाजता पोचायचं आहे तलासरीला, तर ती किती वाजता तयार व्हायला सुरुवात करते? 4 वाजता ना, की 5 वाजता तयारी करते आणि 6ला भेटायला जाते? अगोदर ना. का? का? प्रेमापोटी, की मला वेळेत गेलं पाहिजे. मी वेळेत गेलो नाही तर माझ्या वराला दुःख होईल. बरोबर की नाही? मग प्रभू जो आपला वर, त्याच्यासाठी आपण किती वेळेत गेलं पाहिजे, त्याच्यावरती आपण किती प्रेम केलं पाहिजे. जर आपण त्याच्या आज्ञा पाळल्या नाही तर त्याला काय होतं? रागावतो का तो? दुःख होतं. रागावतेची नंतरची गोष्ट आहे, पण त्याच्या आधी त्याला खेद होतो, दुःख होतं. रागावणं तर नंतरची बात आहे. मग आपण आज्ञा पाळल्या नाही प्रभूच्या तर काय होतं? प्रभूला दुःख होतं. मग त्याला आपण बोलावल्याचा पश्चाताप होतो की मी ह्याला कशाला बोलवलं, फुकजाने जागा अडवून ठेवलेली आहे. मी दुसऱ्या कोणाला बोलवलं असतं त्याने माझ्यावरती ह्याच्यापेक्षा जास्त प्रीती केली असती. हालेलुया. बरोबर का? करणार का प्रीती प्रभूवर? कशी? त्याच्या आज्ञा पाळून, त्याच्या आज्ञा पाळून. बघा इथं लिहिलं आहे की त्याच्या आज्ञा कठीण नाहीत, नाही का? त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. 1 योहान. आज्ञा कधी कठीण कधी वाटतात? जेव्हा देवावर प्रीती नसते, नाही का? 1 योहान 5वा अध्याय, 2रा वचन, 2 आणि 3. 1 योहान 5वा अध्याय 2 आणि 3 वाचू. 1 योहान 5वा अध्याय 2 आणि 3, पान नंबर 1479. आपण देवावर प्रीती करतो आणि त्याच्या आज्ञा पाळतो, तेव्हा त्यावरून आपण ओळखतो की आपण देवाच्या लेकरांवर प्रीती करतो. कारण हीच देवावरची प्रीती आहे की आपण त्याच्या आज्ञा पाळाव्या, आणि त्याच्या आज्ञा भारी नाहीत. त्याच्या आज्ञा भारी नाहीत, कठीण नाहीत. आपल्याला कठीण का वाटतात देवाच्या आज्ञा? देवाच्या आज्ञा पाळणं कठीण का वाटतं? प्रीती नसते म्हणून, प्रीती थंडावलेली असते म्हणून. जेवढी प्रीती थंडावली तेवढ्या आज्ञा कठीण. पण जो प्रीतीने भरलेला आहे त्याच्यासाठी आज्ञा सोप्या, भारी नाहीत. हालेलुया. आज्ञापालन करण्यासाठी इंधन काय आहे? इंधन, जळण काय आहे? प्रेम. आत्म्यानं भरलेलं असणं, आत्म्याच्या प्रीतीनं भरलेलं असणं, त्याला आज्ञा पाळणं भारी नाही. कठीण का वाटतं आज्ञा पाळणं? प्रीती थंडावलेली असते. शेवटल्या काळी काय होईल? प्रीती थंड होईल. मग काय दिसून येईल?
आहे ना, पहिल्या तिमोथीमध्ये लिहिलेलं आहे, शेवटल्या काळामध्ये प्रीती थंडावेल आणि आज्ञा भंग करणारे येतील. पहिला तिमोथी 3 अध्याय, 2 तिमोथी 3 अध्याय, 2 तिमोथी 3 अध्याय 1 ते 4 वाचू. बघा, प्रीती कमी झाली की ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतील. पान नंबर 1442. आणि हे जाण की शेवटल्या दिवसांमध्ये संकटाचे समय येतील, कारण माणसे स्वार्थबुद्धी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबाबांस न मानणारी, अनुपकारी, अपवित्र, ममताहीन, असमाधानी, चहाड, इंद्रियदमन न करणारी, निर्दयी, चांगल्याचा अनादर करणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रीती करण्यापेक्षा विलासाची आवड धरणारी. हां, काय झालंय? किती प्रकार सांगितले आहेत, काय काय होईल आहे ना, लिस्ट, मोठी यादी आहे की नाही? कोणासाठी आहे? जगातल्या लोकांसाठी की देवाच्या लोकांसाठी? म्हणजे देवाची लोक ह्या गोष्टी करतील, हे काय जगातल्या लोकांसाठी लिहिलंय? जगातली लोक अशीच आहेत की नाही? मग हे कोणासाठी लिहिलंय? देवाच्या लोकांसाठी, की त्यांना घ्यावं, त्यांना वाचावं आणि सबळ व्हावं. ह्या गोष्टी होणार आहेत. त्यासाठी आपली प्रीती पहिली आठवावी. कोठून पडलास ते आठव, तू तुझी पहिली प्रीती आठव आणि उभा राहा, म्हणजे ह्या गोष्टी होणार नाहीत. हालेलुया. जर आपण प्रीतीनं भरलेलं असू, देवावर आपली प्रीती असेल, तर ह्या गोष्टी आपल्या पुढे येतील. तेव्हा आपण सांगू, प्रभू नाही, मी तुझ्यावर ह्यापेक्षा जास्त प्रीती करतो. मग प्रभू आपल्याला विचारतो, त्यावेळेला मोह पुढे येतो, तेव्हा प्रभू विचारतो, ह्या मोहापेक्षा तू माझ्यावर जास्त प्रीती करतोस काय? उत्तर हो असेल तर चालला वरती, उत्तर नाही असेल तर गेला. काय निर्णय घ्यायचा असतो की नाही? प्रभू जेव्हा प्रश्न विचारतो, तू माझ्यावर ह्या गोष्टीपेक्षा जास्त प्रीती करतो, तेव्हा निर्णय घ्यायचा आहे, होय मी तुझ्यावर ह्या गोष्टीपेक्षा जास्त प्रीती करतो, त्या मोहापेक्षा जास्त प्रीती करतो, त्या दारूपेक्षा मी तुझ्यावर जास्त प्रीती करतो, त्या भांडणापेक्षा, या जमिनीपेक्षा मी तुझ्यावर जास्त प्रीती करतो. तुझ्यासाठी मी हे सोडून देण्यास तयार आहे. घे, हो जाने दो, देखते हैं आगे क्या होता है. हालेलुया. जर उत्तर नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये येतील. कोणत्या गोष्टी येतील? हे जाण की शेवटल्या दिवसांमध्ये संकटाचे समय येतील. येणार नाही का? आपण कोणते वाचवलेले आहोत? काय आज आपण सुपात आहोत, पण उद्या जात्यात जाणार आहोत. त्याचं काय? यूपीमध्ये काय चाललंय माहिती आहे का? उत्तर प्रदेशमध्ये सुवार्ता सांगणाऱ्याला जन्मठेपाची शिक्षा ठोठावली जाते. जगामध्ये नाही, कुठे? यूपी, भारतामध्ये कायदा पास केला. काय? धर्मपरिवर्तन, म्हणजे सुवार्ता जो सांगतो त्याला काय आहे? आजीवन तुरुंग. इकडे आलं तर, ती कायदा इकडे पास झाला तर काय होईल आपलं? हां, आज आम्ही सुखात आहोत, मस्त, काही येणार नाही. नाही, असं नाही आहे. शेवटले काळ आहे. शेवटल्या काळी संकटाचे समय येतील. प्रभूच म्हणाला ना, तेव्हा सगळं होईल. राज्यावर उठेल, ठिकठिकाणी भूमिकंप होतील, युद्ध होतील, मऱ्या येतील, आणि तेव्हा समजा माझं येणं जवळ आलं आहे. पुष्कळांची प्रीती थंडावेल, ते मला नाकारतील, आणि ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये दिसून येतील. कोणत्या? माणसे स्वार्थ बुद्धी, मला काय मिळेल, माझं बरं कसं होईल, दुसरा जाऊ दे खड्ड्यात, मला काय करायचं त्याचं, माझं बरं झालं ना बस.
धनलोभी, आणखी पाहिजे. 1 लाख आहेत, मला 10 लाख पाहिजेत. मार त्याला, ना जाऊ दे, होऊ दे, काय खायचं ते बघू म्हणतं, पोलिसाला द्यायचे. बढाईखोर, हां मी एवढा, मी तेवढा, मी कोण आहे माहिती आहे का? हां मी कोण आहे माहिती आहे? हालेलुया. गर्विष्ठ, निंदक, निंदा करणारे, आई बापास न मानणारे, अनुपकारी, उपकार विसरणारे. म्हणजे माझ्यावर किती त्या माणसानं उपकार केले आहेत ते मी विसरून जातो. अपवित्र, पवित्रता अजिबात नाही. ममताहीन, दुसऱ्यावर ममता न करणारे, दुसऱ्याची कीव न आणणारे, दुसऱ्यावर दया न करणारे, दुसऱ्याबद्दल आपुलकी न बाळगणारे. असमाधानी, सर्वात वाईट. मी तृप्त नाही, मला आणखी पाहिजे. असमाधानी म्हणजे जे मला देवानं दिलं आहे त्यामध्ये मी तृप्त नाही, मला आणखी पाहिजे. चहाड म्हणजे काय? ह्याची चुगली त्याला, त्याची चुगली त्याला, त्याची चुगली त्याला. नारायण, कळीचा नारायण, इकडनं तिकडे कळ्या लावत फिरतो आणि लांबून मजा बघतो. ते बघ भांडण करतात. इंद्रिय दमन न करणारी, आपल्या डोळ्यावर, आपल्या कानावर, आपल्या मुखावर, आपल्या हातावर, आपल्या पायावर ताबा नसलेली. मला पाहिजे ते मी केलं, माझा धनी कोण? मला पाहिजे ते मी वाचलं, माझा धनी कोण? मला पाहिजे ते मी बघितलं, मला माझा धनी कोण? माझ्या डोळ्याचा धनी कोण? मीच माझा धनी आहे, मला कोण सांगणार? निर्दय, दया न ठेवणारे, ठोसास ठोसा मारणारे. त्याने मला असं केलं, मी तर बदला घेईन. सूड, चांगल्याचा अनादर करणारी. काय प्रार्थना प्रार्थना प्रार्थना, वेळ लागले त्यांना. काय झालं प्रार्थनेला जाऊन? विश्वासघातकी, विश्वासघात करणारी. ते सांगतील ना तुमचे भाऊच तुम्हाला पकडून देतील. प्रभू म्हणतो ना, भाऊ भावाला पकडून देईल. विश्वासघात, हां तो प्रार्थनेला, ते बघ ते प्रार्थनेला जात, मी नाही, मी जातो, तो सोडून दिलं, ते बघतो, त्याला घेऊन जा. म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्यांचा जीव खर्ची घालतो. विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली. चाललाय सोन्याचे दोर घालून चाललाय गळ्यामध्ये, आहे ना, दिसतं ना, असतात ना. काय गोल्डमॅन, गोल्डमॅन बघतात, 2-2, 4-4 किलोची सोने घालून फिरतात, गळ्यात सोनं, एवढे इकडे सोनं, तिकडे सोनं. गोल्डमॅन. हालेलुया. आणि देवावर प्रीती करण्याऐवजी विलासाची आवड धरणारी. कशामुळे हे सगळं झालं? देवावरची प्रीती आटून गेली. एका ठिकाणी देवावरची प्रीती आहे, एका ठिकाणी जग आहे. निर्णय घ्यायचा आहे, मला जग पाहिजे की देवाची प्रीती पाहिजे. रोज आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. सैतान सामोरे येतो, सैतान आपल्याला ते फळ घेऊन येतो, हे घे चांगलं आहे, मस्त लागतं. पण तेव्हा प्रभू विचारतो, ह्यापेक्षा तू माझ्यावर जास्त प्रीती करतोस का? जर हो प्रभू मी तुझ्यावर जास्त प्रीती करतो, ते फळ आपण नाकारतो. नको, मला, मी आनंदी आहे, प्रभूच्या आनंदात मी पूर्ण आहे. मला या जगाच्या फळातला आनंद नको, मला त्या दारूतला आनंद नको, मला त्या मिरगीतला आनंद नको. काय ते बोलतात ते खातात ते विमल. विमल, अरे गुटखा, मी काय 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 खातात लोक, काय काय करतात त्याचा पत्ता नाही आहे. शी. प्रभूची प्रीती.
प्रभूवर केलेली प्रीती. शेवटपर्यंत टिकायचं असेल प्रभूवर आजपासून प्रीती करायला शिका. त्याला सांगा, प्रार्थनेमध्ये सांगायचं, प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो. कोणत्या बापाला असं आवडणार नाही ज्याचा मुलगा त्याला सांगेल, बापा मी तुझ्यावर किती प्रेम करतो. काय वाटतं बापाला? जर बापाकडे कोणता मुलगा, त्याचा मुलगा आला आणि म्हणाला, बापा मी तुझा आभारी आहे, तू माझ्यावर किती प्रेम करतोस, मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो. ते शब्द ऐकण्यासाठी बाप किती उत्सुकलेला असेल. नाही, आईला म्हटलं मुलीनं, आई मी तुझ्यावर खूप प्रेम करते. बस, आई तिला डाळीऐवजी रोज कोंबडी घालेल, नाही का? घालेल की नाही? मग बापाला खुश करायचं असेल तर रोज सांगा, बापा आय लव्ह यू, मी तुझ्यावर प्रेम करतो. मग बाप बघा कसं तुम्हाला देत नाही. ज्याने आपल्या पुत्राला राखून ठेवलं नाही तर ह्या सर्व गोष्टी तो तुम्हाला कशा देणार नाही. त्याच्यावर प्रीती करा, त्याच्यावर प्रीती करा. मला काय मिळतं म्हणून नाही, पण त्याने मला दिलं आहे म्हणून, त्याने त्याचा पुत्र मला दिला आहे. आणखी मला काय पाहिजे? त्याच्या पुत्रामध्ये मी संतुष्ट आहे. ज्याला पुत्र लाभला आहे त्याला जीवन आहे, ज्याला पुत्र नाही त्याला जीवन नाही. जर त्याला मला त्याचा पुत्र दिलेला आहे, तो माझ्यामध्ये राहतो, तर मी किती आनंदी आहे. वस्तू असतील नसतील मी आनंदी आहे. प्रभू मी आनंदी आहे, मी तुझ्यावर प्रेम करतो. हालेलुया, आमेन. बघा किती आशीर्वाद आहे देवावर प्रेम करणाऱ्यांसाठी. स्तोत्र 91, स्तोत्रसंहिता 91, 14 ते 16. पान नंबर 746, स्तोत्र 91, 14. माझ्यावर त्याने आपली प्रीती ठेवली आहे म्हणून मी त्याला सोडवीन. त्यानं माझं नाव जाणलं आहे म्हणून मी त्याला उंचावर ठेवीन. तो मला हाक मारील आणि मी त्याला उत्तर देईन. संकटात मी त्याच्या जवळ असेन. मी त्याला मुक्त करीन आणि त्याचा सन्मान करीन. दीर्घ आयुष्याने मी त्याला तृप्त करीन आणि माझं तारण मी त्याला दाखवीन. हालेलुया, सुंदर वचन आहे. पण अट आहे. काय अट आहे? त्यानं माझ्यावर आपली प्रीती ठेवली आहे म्हणून. काय अट काय आहे? देवाचे आशीर्वाद मिळवण्याचा अट काय आहे? तिनं माझ्यावर प्रीती ठेवली आहे म्हणून. प्रीती ठेवली नाही तर काहीच नाही. हालेलुया. बघा, प्रीती ठेवली आहे म्हणून मी त्याला सोडवीन. मी त्याला सोडवीन. त्याने माझे नाव जाणले आहे म्हणून मी त्याला उंचावर ठेवीन. मी त्याला मान देईन. जो माझा मान करतो त्याचा मी मान करीन. जो माझा अपमान करतो तो अवमानित होईल. आहे ना प्रभूचं वचन? जो माझा मान करतो त्याचा मी मान करीन. जो मला अवमानतो त्याचा अपमान होईल. तो मला हाक मारील आणि मी त्याला उत्तर देईन. वाव, क्या बात आहे. प्रार्थनेचं उत्तर मिळवण्याचं एकच किल्ली, आय लव्ह यू लॉर्ड. प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो. मी जेव्हा हाक मारतो तेव्हा तू माझ्याशी बोलतोस. हालेलुया. तो मला हाक मारील, मी त्याला उत्तर देईन आणि मी त्याला संकटात मी त्याच्या जवळ असेन. संकट येणार नाही असं नाही, पण संकटामध्ये मी त्याच्या जवळ असेन. का? कारण त्यानं माझ्यावर प्रीती ठेवली आहे. तो माझ्यावर प्रेम करतो. तो सर्व गोष्टीपेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतो.
तो आपल्या मुलांपेक्षा, आईवडिलांपेक्षा, बायकोपेक्षा, घरापेक्षा, जमिनीपेक्षा, नोकरीपेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतो. म्हणून मी त्याला सोडवीन, मी त्याच्या जवळ असेन, मी त्याला मुक्त करीन, त्याचा सन्मान करीन. किती आशीर्वाद आहेत एक गोष्ट केल्याने. पण आपल्याला आशीर्वाद पाहिजेत, पण ते ते मिळवण्यासाठी जे पाहिजे ते द्यायचं नाही आहे देवाला. देव आपल्यापासून काय मागतो? देव कसला भुकेलेला आहे? गाढवं, घोडं, बकऱ्या सगळ्या त्याचीच आहेत, डोंगर दऱ्या त्याचेच आहेत, सोनं नाणं रूपं त्याचंच आहे, सर्व राष्ट्रे त्याची आहेत. देव आपला प्रीतीचा भुकेला आहे. त्यानं आपल्याला त्याच्यावर प्रीती करण्यासाठी निर्माण केलेला आहे. हालेलुया. दीर्घ आयुष्याने मी त्याला तृप्त करीन, मी त्याला पूर्ण आयुष्यानं तृप्त करीन. जेवढं आयुष्य मी त्याला ठेवलेलं आहे तेवढं आयुष्य तो जगेल. आपल्याला माहिती नाही आपलं का आयुष्य किती आहे, पण जेवढं आयुष्य देवानं मला दिलेलं आहे तेवढं मी जगेन. आणि त्याच्या नावासाठी समजा मला मरण आलं तरी मी त्याला सामोरे जाण्यास तयार आहे. हालेलुया. कारण माझं आयुष्य संपणार नाही आहे. काय आपलं आयुष्य संपणार आहे का? नाही. मग दीर्घायुष्य म्हणजे किती आयुष्य? सार्वकालिक आयुष्य, न संपणारं. मी कधी मरणारच नाही आहे तर कशाला घाबरायचं मरायला? पौल म्हणतो मला जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे. इथेही जगलं तरी प्रभू आहे, तिथेही जगलं तरी प्रभू आहे. कुणाला? जो त्याच्यावर प्रेम करतो त्याला मरणही लाभही आहे. वा. म्हणजे जेव्हा मरण आपल्या पुढे येईल तेव्हा स्वतःला विचारायचं, मी प्रभू तुझ्यावर प्रेम करतो का? प्रभू म्हणतो तू माझ्यावर प्रेम करतोस काय? मग मरणही तुझं काही करू शकणार नाही. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळं करील? वाचा रोमकरासपत्र 8वा अध्याय. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण वेगळं करील? तलवार, मरण, उंची, खोली, रुंदी, लांबी काहीच. जे काही निर्माण केलेल्या गोष्टी आहेत त्या मला ख्रिस्ताच्या प्रेमापासून वेगळं करायला समर्थ होणार नाहीत. हालेलुया. रोमकरासपत्र 8वा अध्याय 35व वचन. 31 पासून आपण वाचू. 31 आणि 31 ते 39. तर मग या गोष्टींविषयी आपण काय म्हणावे? देव आपणाला अनुकूल असला तर आपणाला प्रतिकूल कोण? ज्याने आपल्या पुत्राला देखील राखून ठेवले नाही तर आपणा सर्वांकरिता त्याला देऊन टाकले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व गोष्टी कसा देणार नाही? देवाच्या निवडलेल्यांवर कोण आरोप कोण ठेवील? देवच न्यायी ठरवणारा आहे. दंडपात्र ठरवणारा तो कोण? जो मेला पण विशेष करून पुन्हा उठवला गेला, जो देवाच्या उजवीकडे आहे, जो आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे, तो ख्रिस्त येशू आहे. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळं करील? संकट किंवा क्लेश किंवा छळणूक किंवा भूक किंवा नग्नता किंवा धोका किंवा तरवार ही वेगळे करतील काय? असे लिहिले आहे की दिवसभर आम्ही तुझ्यामुळे बदले जात आहोत. मारायच्या मेंढरासारखे आम्हाला गणले आहे. तथापि ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींमध्ये आपण अत्यंत विजयी आहोत. कारण माझी खात्री आहे की मरण किंवा जीवन किंवा दूत किंवा अधिकार किंवा हल्लीच्या गोष्टी किंवा होणाऱ्या गोष्टी किंवा सामर्थ्य किंवा उंची किंवा खोली किंवा कोणतीही दुसरी कोणती उत्पन्न झालेली वस्तू आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जी देवाची प्रीती आहे तिच्यापासून आपणास वेगळं करायला समर्थ होणार नाही. आमेन. ह्याच्यामध्ये एवढे त्रास दुःख आहेत नाही का? देवाच्या लोकांसाठी एवढी सगळी दुःख ठेवलेली आहेत. पण त्या दुःखावरती मात करण्यासाठी एकच गोष्ट आहे, देवावर प्रीती करणं. जो देवावर प्रीती करतो त्याला ह्या गोष्टी काहीच वाटत नाही. याकोबानं 7 वर्षे राहेलीसाठी सेवा केली, चाकरी केली आणि तिच्यावरील प्रीतीमुळे ती 7 वर्ष त्याला काही दिवसासारखी वाटली. आपणही सांगू, देवा प्रभू मी तुझ्यावर एवढी प्रीती करेन आणि करतो
की ह्या सर्व गोष्टी तुझ्यासाठी मला नगण्य आहेत. हालेलुया. तर मग ह्या गोष्टीविषयी आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असला तर आपल्याला प्रतिकूल कोण? जर आपण देवावर प्रीती करीत असू तर आमचा शत्रू कोण? आम्हाला प्रतिकूल कोण? कोणीच नाही. सैतानही तुमचं काही बिघडू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया. जर आपण देवावर प्रीती करीत असू तर सैतान आपल्यावरती हावी होणारच नाही. तो जेव्हा फळ घेऊन येईल तेव्हा सांगू, मी देवावर तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो, ह्या फळापेक्षा जास्त प्रेम करतो. ज्याने आपल्या पुत्राला देखील राखून ठेवले नाही तर आपणा सर्व करता त्याला देऊन टाकले. देवानं आपल्यावर एवढी प्रीती केली की त्यानं आपल्या पुत्राला आपल्यासाठी राखून ठेवलं नाही तर देऊन टाकलं. दुःख झालं नसेल का त्याला? देवाला किती दुःख झालं असेल आपल्या पुत्राला त्या वधस्तंभावरती मरताना पाहताना. त्यानं पाप केलं नव्हतं. आपल्या लेकराला कोणी मारलं तर आपल्याला किती दुःख होईल? देवाला किती दुःख झालं असेल. हालेलुया. पण ते दुःख त्यानं कशासाठी सहन केलं? आपल्यावरील प्रीतीमुळे. मी त्याला देतो कारण त्याच्यामुळे माझी दुसरी मुलं माझ्याकडे येणार आहेत. माझी प्रीती करणारी माझी मुलं माझ्यावर येतील आणि माझ्यावर प्रीती करतील. हालेलुया, आमेन. तर त्याच्याबरोबर आपल्याला सर्व गोष्टी कशा देणार नाही? देव आपल्याला ख्रिस्ताबरोबर सर्व गोष्टी ज्या उपभोगासाठी आहेत त्या संपूर्ण भरपुरीने देतो. वचन आहे तसं, आहे की नाही? देव आपल्याला उपभोगासाठी असलेल्या वस्तू भरपुरीने देतो. अन्न, वस्त्र, निवारा, नोकरी, सगळं काही देतोच. का देणार नाही? आपण त्याचे प्रिय आहोत. तर देवाच्या निवडलेल्यांवर आरोप कोण ठेवील? देवच न्यायी ठरवणारा आहे. जो देवावर प्रीती करतो त्याच्यावर आरोप कोण ठेवील? देव आपल्याला न्यायी ठरवतो. जर आपण देवावर प्रीती करत असू तर देव म्हणतो, हा माझा न्यायी मुलगा आहे. हालेलुया. दंडपात्र ठरवणारा तो कोण? जो मेला व विशेष करून पुन्हा उठला गेला, तो देवाच्या उजवीकडे बसला आहे. जो आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे तो ख्रिस्त येशू आहे. जर आपण येशूवरती प्रीती करत असू तर आपल्याला दंडपात्र नाही, आपल्याला दंड नाही. जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना दंड नाही. मग आपल्याला भीती नाही. का? कारण आपण देवावर प्रीती करतो. जो प्रीती करतो त्याच्यामध्ये भीती नाही. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळं करील? ख्रिस्ताची प्रीती एवढी जाणायची आहे की प्रभू तू माझ्यासाठी स्वतःला दिलंस, तर मी माझं तुझ्यासाठी देतो. आहे ना? त्याच्याकडून नुसतं घ्यायचंच का? काय? मला दे, मला दे, मला दे, मला दे. आणि आपण त्याला काय द्यायचं? प्रेम. प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो. ह्या सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळे करील? हालेलुया. संकट किंवा क्लेश किंवा छळणूक किंवा भूक किंवा नग्नता किंवा धोका किंवा तरवार ही वेगळे करतील काय? जर आपण ख्रिस्तावर प्रीती करीत असू तर जगातील कोणतंही संकट, कोणतंही छळ, कोणताही अपमान आपल्याला देवापासून वेगळं करू शकणार नाही. जर आपली प्रीती थंडावलेली असेल तर आपण येशूला नाकारू. काय? बरोबर का? असं आलं आपल्या पुढे आणि सांगितलं, गोळी इकडे, बंदूक इकडे ठेवली आणि सांगितलं येशूला नाकार, नाही तर गोळी घालीन. आपलं काय होईल? हां, काय होणार नाही? कोणत्या दुनियेत आहात? कोणत्या दुनियेत आहात? काय बरोबर का? होणार नाही का? होईल की नाही? हां, मग त्यासाठी आजच प्रीती करायला शिका.
उद्याच्या दिवसासाठी तयारी करायची असेल तर आज करायची. युद्ध जेव्हा सुरू होतं तेव्हा सैनिकाची निवड करतात का? हां, युद्ध सुरू झाल्यावरती येतात का, हे चल युद्धाला चल, चल चल तू बरा आहे, तू मस्त दिसतो, ये बॉडी आहे तुझी, ये, आणि त्याला बंदूक देतात आणि पाठवतात. चालेल का? मग युद्धासाठी कधी निवडतात? 2-3 वर्ष अगोदर ना. त्यांना ट्रेनिंग देतात की नाही, डिसिप्लिन शिकवतात की नाही, किती वाजता उठायचं, काय खायचं, किती धावायचं, काय करायचं, बंदूक कशी चालवायची, दुष्ट शत्रूंना कसं मारायचं. आयत्या वेळेवर शिकता येईल का? कधी शिकायचं आहे? मग पुढे येणाऱ्या गोष्टी शिकण्यासाठी कधी शिकावं लागेल? आज. असे लिहिले आहे की दिवसभर आम्ही तुझ्यामुळे वधले जात आहोत. कधी? कोणता दिवस? रोज. पौल म्हणतो मी रोज मरतो. पापाशी झगडा कधी आहे आपला? रोज. मग रोज काय आहे? प्रभू आपल्याला प्रश्न विचारतो रोज, ह्यापेक्षा तू माझ्यावर प्रीती करतोस काय? कधी? रोज. आपलं उत्तर काय असायला पाहिजे? होय. तर वाचलास. उद्याचं माहीत नाही. उद्या सकाळी उठल्यावर प्रभू तुम्हाला पुन्हा विचारेल, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? माझ्यासाठी दुःख सहन कर. असं आहे की आपल्यावर एवढे उपकार झाले की आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकंच नाही, तर त्याच्या नावासाठी दुःखही सहन करावं, एवढे उपकार आपल्यावर झालेले आहेत. आहे ना वचन? त्याच्यावर फक्त प्रेम करायचं नाही, तर त्या प्रेमापोटी दुःखही सहन करायचं, एवढे उपकार त्यानं आपल्यावर केले आहेत. शिष्यांना जेव्हा फटके मारले गेले तेव्हा त्यांनी आनंद केला की येशूच्या नावासाठी आम्हाला दुःख सहन करावं लागलं. ते वापरा. आपण काय करू? आमेन. बलवान व्हायचं आहे, बलवान. ख्रिस्ताच्या प्रेतपोटी बलवान व्हायचं आहे. ख्रिस्ताच्या प्रीतीपेक्षा आणखी मोठी कोणतीही शक्ती नाही. आणि तीच हे त्या सांगितलं आहे की ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळं करील? जगात अशी कोणतीही शक्ती निर्माण झालेली नाही, कोणती बंदूक आणि तोफ आणि कोणतेही दारुगोळा असा निर्माण झालेला नाही जो आपल्याला ख्रिस्ताच्या प्रीतीपासून वेगळं करील. हालेलुया. असे म्हणले की दिवसभर आम्ही तुझ्यामुळे वधले जात आहोत, मारायच्या मेंढरांसारखे आम्हाला गणलेले आहे. तथापि ज्याने आम्हावर प्रीती केली त्याच्याद्वारे आपण सर्व या गोष्टींमध्ये अत्यंत विजयी आहोत. माझ्यावर एवढी प्रीती केली आहे की ह्या गोष्टी सहन करण्यासाठी मला काहीच वाटत नाही. हालेलुया. आपण तयार व्हायचं कि चलता है चलने दो, आएगा तब देखा जाएगा, मैं धोती पकड़ के भाग जाऊंगा. हालेलुया. हां, काय? कारण माझी खात्री आहे की मरण किंवा जीवन किंवा दूत किंवा अधिकार किंवा हल्लीच्या गोष्टी किंवा होणाऱ्या गोष्टी किंवा सामर्थ्ये किंवा उंची किंवा खोली किंवा दुसरी कोणती उत्पन्न झालेली गोष्ट वस्तू आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जी देवाची प्रीती आहे तिच्यापासून आपणास वेगळे करायला समर्थ होणार नाही. कोणती गोष्ट राहिली जी आपल्याला प्रभूपासून वेगळं करील? कोणती गोष्ट? कोणतीच नाही. म्हणजे माझी देवावर प्रीती असेल तर कोणतीही गोष्ट मला त्याच्या प्रीतीपासून वेगळं करू शकणार नाही. आमेन. हे जीवनाचं गुज आहे. ज्याला मिळालं तो पोचला. नाहीतर आपण इकडेच त्याने हे केलं, त्याने ते केलं, तिने ते बोललं, ती पोरगा घेऊन पाहिली, तो पोरगा घेऊन पाहिला, ही माझी, माझं ते इथेच राहाल. म्हणून त्यांनी माझ्यावर प्रीती ठेवली आहे म्हणून मी त्याला सोडवीन, मी त्याच्या जवळ असेन, मी त्याला उत्तर देईन, सार्वकालिक जीवनाने मी त्याला तृप्त करीन, तो माझ्या बरोबर असेल.
हालेलुया. रोमकरास पत्र 8 अध्याय 28 वचन बघा, त्याच पानावरती आहे. आपल्याला तर ठाऊक आहे की देवावर प्रीती करणारे म्हणजे जे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्या हितासाठी सर्व गोष्टी मिळून कार्य करणाऱ्या होतात. आमेन. आपल्याला तर ठाऊक आहे की देवावर प्रीती करणारे म्हणजे जे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्या हितासाठी सर्व गोष्टी मिळून कार्य करणाऱ्या होतात. म्हणजे माझ्या जीवनात ज्या काही गोष्टी होत्या त्या माझ्या भल्यासाठी होतात. बरोबर. हालेलुया. पण कोणासाठी? उत्तर काय आहे? देवावर प्रीती करणाऱ्यांसाठीच. काय काय देवावर प्रीती करणाऱ्यांसाठी सर्व गोष्टी मिळून कार्यकारी होतात. म्हणजे माझ्या चांगल्यासाठी होतात. जर माझी देवावर प्रेम नसेल तर माझ्यासाठी सगळ्या गोष्टी होणाऱ्या असतात त्या माझ्या नाशासाठी असतील. काय? हालेलुया. सुंदर आहे ना. म्हणजे मी माझी प्रीती देवावर ठेवलेली असेल तर माझ्या पुढे काहीही येवो, मरण येवो, तलवार येवो, बंदूक येवो, उंची येवो, खोली येवो, गरिबी येवो, माझं सर्व भरासाठी होईल. तो मला सोडणार नाही, तो मला टाकणार नाही. माझा प्रभू माझ्या बरोबर असेल. हालेलुया. हा आहे विश्वास. आमेन. पर 1 कोरिंथिकर 2 अध्याय 9 वचन. पहिला कोरिंथिकर 2 अध्याय 9 वचन, पान नंबर 1376. परंतु जसे लिहिले आहे की ज्या काही गोष्टी देवाने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी तयार केल्या आहेत त्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या नाहीत व कानाने ऐकल्या नाहीत व माणसाच्या हृदयात त्या शिरल्या नाहीत, त्याप्रमाणे हे झाले. परंतु असे लिहिले आहे की ज्या काही गोष्टी देवाने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी तयार केल्या आहेत. देवानं सर्व गोष्टी दिसणाऱ्या, येणाऱ्या, नाही का, घर तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. प्रभू म्हणाला ना, दिसतं का आपल्याला आपलं घर किती मोठं आहे तिथे? हां, तुमच्यासाठी घर बांधायला लावलं की नाही? मग दिसतं का? नाही ना. कोणासाठी? पण देवावर प्रीती करणाऱ्यांसाठी. आणि देवावर प्रीती करत नाही त्यांच्यासाठी ठणठण गोपाला. काय? तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं दुपाटणं. म्हणजे इकडे पण नाही, तिकडे पण नाही, मध्ये बीच में लटका आहे. पण देवावर जो प्रीती करतो त्याच्यासाठी देवानं उत्तम गोष्टी तयार ठेवलेल्या आहेत. आपल्याला दिसत नाहीत. काय लिहिलं ना की परंतु जे लिहिलं आहे की त्याने काही गोष्टी देवानं आपल्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी तयार केल्या आहेत, त्या गोष्टी डोळ्याने पाहिल्या नाहीत, कानाने ऐकल्या नाहीत, माणसांच्या हृदयात त्या शिरल्या नाहीत, त्याप्रमाणे हे झाले. परंतु देवावर प्रीती करणाऱ्यांसाठी त्या समजलेल्या आहेत. जे देवावर प्रीती करतात त्यांना गोष्टी माहीत आहेत. हालेलुया. याकोब 1 अध्याय 12 वचन. याकोब 1 अध्याय 12 वचन, पान नंबर 1462. जो परीक्षा सोसतो तो आशीर्वादित आहे, कारण परीक्षेत उतरल्यावर जो जीवनाचा मुकुट प्रभूने आपल्यावर प्रीती करणाऱ्यास देऊ केला आहे तो त्याला मिळेल. आमेन. जो परीक्षा सोसतो तो आशीर्वादित आहे, कारण परीक्षेत पास झाल्यावर
म्हणजे परीक्षेत उतरल्यावर जो जीवनाचा मुकुट प्रभूने आपल्यावर प्रीती करणाऱ्यास देऊ केला आहे तो त्याला मिळेल. प्रभूने जीवनाचा मुकुट कोणाला देऊ केला आहे? आपल्यावर प्रीती करणाऱ्यास. आणखी कोणास? हां, मग आणि काय लिहिलंय? जो परीक्षा सोसतो तो आशीर्वादित आहे, कारण परीक्षेत उतरल्यावर जो जीवनाचा मुकुट प्रभूने आपल्यावर प्रीती करणाऱ्यास देऊ केला आहे तो त्याला मिळेल. म्हणजे जो येशूवर प्रीती करतो तो परीक्षेत उतरतो, परीक्षा सोसतो. सैतान पुढे येतो तेव्हा सांगतो नाही मी देवावर प्रीती करतो. कोण सोसतो परीक्षा? देवावर प्रीती करणारा. मग देवावर जो प्रीती करतो त्याला जीवनाचा मुकुट देव देतो. आपण काय करायचं आहे? परीक्षा सोसायची आहे, देवावर प्रीती करायची आहे, आणि देवाचं काम देव करतो. आपल्याला जीवनाचा मुकुट तो देईलच देईल. हालेलुया. कोण टिकून राहतो? देवावर प्रीती करणारा. बाकी टिकून राहणार पडून जातील, गळून जातील, प्रीतीस थंडावेल, सोडून जातील. मला हे बोललं, मला हे बोललं, अपमान, माझा अपमान केला. अरे येशूचा किती अपमान केला. सोड. देवावर प्रीती करतोस काय? अपमान सहन कर. देवावर प्रीती करतोस काय? निंदा सहन कर. तुझी काय मोठी निंदा. हालेलुया. प्रीतीत भय नाही. काय आहे? प्रीतीत भय नाही. 1 योहान 4 अध्याय 18 आणि 19 वाचू आपण शेवटचं आणि संपूया, वेळ झाली. 1 योहान 4 अध्याय 18 आणि 19. 1 योहान 4 अध्याय 18 वचन. प्रीतीत भय नाही तर पूर्ण प्रीती भयाला बाहेर घालून 17 पासून वाचा. ह्यात आपल्यामध्ये प्रीती पूर्ण केलेली आहे, यासाठी की न्याय ठरवण्याच्या दिवशी आपल्याला धैर्य असावे, कारण जसा तो आहे तसेच आपण या जगात आहोत. प्रीतीत भय नाही तर पूर्ण प्रीती भयाला बाहेर घालवून टाकते, कारण भयामध्ये शासन आहे आणि भिणारा प्रीतीत पूर्ण केला गेला नाही. 19. त्याने पहिल्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. हालेलुया. ह्यात आपल्यामध्ये प्रीती पूर्ण केलेली आहे, यासाठी की न्याय ठरण्याच्या दिवशी आपल्याला धैर्य असावे. प्रभूसमोर उभे राहण्यासाठी आपल्याला एकच गोष्ट पाहिजे. कोणती? प्रीती. प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो. प्रभू आपल्याला विचारेल मी तुला का घेऊ? प्रभू आपल्याला विचारेल की मी तुला माझ्याजवळ का घेऊ? तेव्हा काय उत्तर येईल? प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो. आणि ते प्रेम तेव्हा सांगण्यासाठी आजच मला प्रेम केलं पाहिजे. त्यावेळेला सांगून फायदा नाही. इथे मी कसाही वागलो आणि त्यावेळेला सांगेल प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो, तो म्हणाले लबाडा चल निघून जा, मी तुला ओळखत नाही. बरोबर की नाही? मग आपल्या जीवनात आपण देवावरची प्रीती अशी दाखवायची की त्याच्या आज्ञा पाळायच्या. प्रभू तुझ्या आज्ञा भारी नाहीत, कारण मी त्या प्रीतीपोटी पाळतो. माझ्या प्रेमापोटी मी तुझ्यासाठी त्याग करण्यास तयार आहे. माझ्या कोणत्याही गोष्टीची हानी होईल मी त्याग करण्यास तयार आहे. माझ्या मानाची हानी होईल मी मान कापण्यास तयार आहे. मला एक मान आहे, दुसरा मान माझा घेऊन जाऊ दे, काय फरक पडत नाही. एक मान आहे ना, मग माझे मान घेतल्यावर काय फरक पडणार आहे? हालेलुया. प्रीतीत भय नाही. काय म्हटलंय? जर आपण प्रभू येशूवरती प्रीती करत असू तर त्यात आपल्याला भय नाही. आहे का भय? मरणाचं भय नाही आहे? नाही. संकटाचं भय आहे? नाही. कोणत्याही गोष्टीचं भय नाही. जर माझी देवावर प्रीती असेल तर मी कोणत्याही गोष्टीला भीत नाही, कोणत्याही माणसाला भीत नाही, कोणत्याही सरकारला भीत नाही. असू दे, मी प्रभूवर माझ्या प्रेम करतो. त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी मी कोणाच्याही विरुद्ध जाऊ शकेन. हालेलुया. आमेन. तर पूर्ण प्रीती भयाला बाहेर काढून टाकते. मी प्रभू तुझ्यावर प्रेम करतो,
मला सैतानाची भीती नाही, मला अंधाराच्या शक्तीची भीती नाही. हालेलुया. एक गोष्टमुळे बघा, मी तुला किती गोष्टी सांगितल्या, किती गोष्टी आशीर्वाद मिळतात एक गोष्ट केल्याने. चांगली डील आहे ना, ऑफर बरी आहे ना, घेणार का? एक के साथ एक फ्री. एक के साथ तो मुझे बहुत कुछ फ्री मिला है. अच्छा ऑफर है ना, लेकिन क्या देना पड़ेगा? प्यार. क्या देना पड़ेगा? प्यार. कारण भयामध्ये शासन आहे आणि भिणारा प्रीतीत पूर्ण केला गेला नाही. त्याने पहिल्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. त्याच्यावर प्रीती करण्याचं कारण काय? त्याने पहिल्यावर माझ्यावर प्रीती केली. मग त्याच्यावर प्रीती करण्यासाठी त्याची प्रीती मला रोज आठवावी लागेल आणि त्याला सांगावं लागेल की प्रभू, तू माझ्यावर किती प्रेम केलंस. तू माझ्यासाठी त्या वधस्तंभावर टांगला गेलास. माझ्यासाठी तू फटके खाल्लेस मला बरं करण्यासाठी. माझ्यासाठी तू शाप असा झालास. माझ्यासाठी तू सिंहासन सोडून खाली आलास. माझ्यासाठी तू देव होऊन मनुष्य झालास. माझ्यासाठी तू नीच असं दर्जाचं जीवन जगलास. तुला झोपायला जागा नव्हती. खोकण्यास आपलं बीळ असतं. तू म्हणाला मला डोकं टेकायला जागा नाही. एवढं खाली तू गेलास माझ्यासाठी, जेणेकरून तू मला वरती आणावंस आणि तुझ्या बाजूला बसवावं. तू माझ्यावर किती प्रेम केलंस. ही रोज प्रीती आठवायची. सांगायचं प्रभू, मी तुझ्यावर प्रेम करतो. मला माहीत नाही किती, परंतु मी तुझ्यावर प्रेम करतो आणि माझं प्रेम तुझ्यावर दर्शविण्यासाठी मी तुझ्या आज्ञा पाळीन. मी तुला दुःख देणार नाही. माझ्या हातून असं काही होऊ देऊ नकोस की मी तुला दुःख देईन. त्याच्यासाठी तुझ्या आत्म्यानं मला भरलेलं ठेव. तुझ्या प्रीतीच्या आत्म्यानं मला भर. मला तुझ्याविना काही करता येत नाही. मला तुझ्या प्रीतीशिवाय, तुझ्या आत्म्याशिवाय तुझ्यावर प्रेम करता येत नाही. तू माझ्यामध्ये राहा. माझ्या हृदयाचा ताबा घे. मला तुझ्या प्रीतीनं भर आणि तुझ्यावर प्रीती करण्यासाठी मला तुझी कृपा दे. आमेन. करूया प्रार्थना. करा प्रार्थना दादा.